नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 28 नोव्हेंबर 2022 रोजी चालू घडामोडीचे महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्याच प्रश्नांच्या बरोबर पर्यायामध्ये असणारे जे इतर पर्याय असतील त्यांचे देखील रिव्हिजन करणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि आता आपण लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद जी आहे ती जम्मू काश्मीरमधील कटरा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय क्रमांक 3 कटरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर कटरा कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे। आणि या परिषदेचा कालावधी कोणता होता? तर 26 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली होती। आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं असं जर आपल्याला विचारलं तर उत्तर द्यायचं आहे जितेंद्र सिंह। त्याचबरोबर या परिषदेची थीम लक्षात ठेवा, थीम आहे ब्रिंगिंग सिटीजन्स, इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट क्लोजर। ही या परिषदेची थीम आहे, ब्रिंगिंग सिटीजन्स, इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट क्लोजर। त्याचबरोबर या परिषदेचं आयोजन कोणी केलं किंवा आयोजक कोण होतं? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या परिषदेचं आयोजक राहिलेलं आहे। तर अशा प्रकारे 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद लक्षात ठेवा। आणि आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत, तर पर्यायामधील जे इतर पर्याय आहेत ते आपण पाहूया। यामध्ये हैदराबाद आहे, हैदराबादमध्ये जिओ स्मार्ट इंडिया परिषद पार पडलेली आहे। मुंबई आहे, मुंबईला जागतिक लेखापाल अधिवेशन पार पडलेलं आहे। आणि वाराणसी या ठिकाणी काशी तामिळ संगम कार्यक्रम सुरू आहे। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात। यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, नमतखाना किंवा द पॅराडाईज ऑफ फूड या कादंबरीसाठी प्रतिष्ठित JCB पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर यावर्षीचा JCB पुरस्कार जो आहे तो नमतखाना किंवा द पॅराडाईज ऑफ फूड या ट्रान्सलेटेड कादंबरीसाठी पुरस्कार जो आहे तो खालिद जावेद यांना देण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 खालिद जावेद या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर जामिया मिलिया इस्लामिया येथील प्रोफेसर खालिद जावेद यांनी त्यांच्या नमतखाना किंवा द पॅराडाईज ऑफ फूड या कादंबरीसाठी प्रतिष्ठित JCB पुरस्कार 2022 जिंकलेला आहे। तर नाव लक्षात ठेवा, JCB पुरस्कार विजेत्यांचं नाव आहे प्रोफेसर खालिद जावेद आणि त्यांना नमतखाना या कादंबरीसाठी JCB पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि ही जी नमतखाना कादंबरी आहे तिचं ट्रान्सलेशन केलेलं आहे प्रोफेसर बरन फारुकी यांनी। द पॅराडाईज ऑफ फूड असं तिचं इंग्रजीमधील ट्रान्सलेशनचं नाव आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे। आणि कोणी ट्रान्सलेशन केलं? तर प्रोफेसर बरन फारुकी यांनी। आणि कादंबरी कोणाची आहे? तर प्रोफेसर खालिद जावेद यांची। आणि त्याच कादंबरीसाठी त्यांना JCB पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे। आता यानंतर पर्याय आहेत, पर्यायामध्ये पुनीत राजकुमार आहे। पुनीत राजकुमारला कोणता पुरस्कार मिळाला? तर त्यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर डॉक्टर सुभाष बाबू आहेत, त्यांना बेली के ॲशफोर्ड पदक मिळाले। आणि मनीषा जाधव यांना नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार मिळालेला आहे। कोणाच्या हस्ते? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे ही सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवणार आहात। आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या वन विभागानं हत्तींच्या मृत्यूंची नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी भारतातील पहिला हत्ती मृत्यू तपासणी आराखडा सुरू केला आहे? तर भारतातला पहिला हत्ती मृत्यू तपासणी आराखडा जो आहे तो तामिळनाडू राज्याच्या वन विभागानं सुरू केलेला आहे, म्हणून उत्तर येणार आहे तामिळनाडू। पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू। तर तामिळनाडूचा जो वन विभाग आहे त्यानं तामिळनाडूतील हत्तींच्या मृत्यूची नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी अधिक तपशीलवार आणि पारदर्शक प्रक्रिया करण्यासाठी भारतातील पहिला हत्ती मृत्यू ऑडिट आराखडा सुरू केलेला आहे। तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात। तामिळनाडूनं काय केलं आहे? तर भारतातला पहिला हत्तींच्या मृत्यूचा ऑडिट आराखडा सुरू केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पर्याय जे आहेत, कर्नाटक आहे, तर कर्नाटक कशाच्या बाबतीमध्ये चर्चेत होतं? तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021मध्ये कर्नाटक हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे। त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, आणि आंध्र प्रदेश जे आहे ते कशासाठी चर्चेत राहिलेलं आहे? तर ते स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग 2021मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळं आंध्र प्रदेश देखील चर्चेमध्ये आहे। त्यानंतर केरळ आहे, तर केरळ सरकारी मालकीचं OTT प्लॅटफॉर्म असणारं भारतातलं पहिलं राज्य आहे। तर ह्या गोष्टी या पर्यायांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा। आणि तामिळनाडूच्या बाबतीमध्ये तामिळनाडू कशासाठी चर्चेत राहिलं होतं? तर रस्त्यावरील प्राण्यांसाठी भारतातील पहिली रुग्णवाहिका तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आली आहे। अशा प्रकारचे बरेचसे मुद्दे आहेत ज्यासाठी तामिळनाडू या वर्षामध्ये चर्चेत राहिलं आहे। आणि आता रिसेंटचा मुद्दा काय आहे? तर हत्तीच्या मृत्यूची नोंद ठेवण्यासाठी
भारतातलं पहिलं हत्ती मृत्यू ऑडिट आराखडा सुरू करणारं राज्य तामिळनाडू ठरलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवणार आहात. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 2023च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलं आहे? तर 2023च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना काय करण्यात आलेलं आहे, तर आमंत्रण देण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला अब्देल फताह अल सिसी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि ते कोण आहेत, तर ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आता ते 26 जानेवारी 2023ला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि अशा प्रकारे इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते पहिल्यांदाच भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचबरोबर भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यानचे जे राजनैतिक संबंध आहेत त्या संबंधाला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्तानं इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 2022-23 या वर्षी भारत G20चा अध्यक्ष आहे. आणि G20ची जी परिषद भारतामध्ये होणार आहे तिच्यासाठी अतिथी देश म्हणून इजिप्तला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे इस्रोने नुकतेच PSLV C-54 या मोहिमेअंतर्गत एकूण किती उपग्रह अवकाशामध्ये पाठवले आहेत? तर इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आणि या इस्रोने आता पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C-54 या उपग्रह मोहिमेअंतर्गत एकूण 9 उपग्रह अवकाशामध्ये नुकतेच प्रक्षेपित केलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक चौथा 9 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर PSLVचं हे 56वं प्रक्षेपण उड्डाण होतं, हे लक्षात ठेवणार आहात. आणि त्याद्वारे 27 नोव्हेंबर 2022 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजेच अर्थ ऑब्झर्वेशनल सॅटेलाइट 6 यशस्वीरित्या ध्रुवीय कक्षेमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. तर त्याची कक्षा लक्षात ठेवा, ध्रुवीय कक्षा आहे, उपग्रह पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. आणि PSLVचं 56वं उड्डाण होतं. आणि तारीखही लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे लोक MPSC करतात त्यांच्यासाठी. त्याचबरोबर या मोहिमेस PSLV C-54 असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या प्रक्षेपणाअंतर्गत OceanSat-3 याच्यासोबत इतर 8 सूक्ष्म उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे OceanSat-3. आता हा OceanSat-1 जो आहे तो 1999 साली अवकाशामध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर OceanSat-2 जो आहे तो 2009 साली प्रक्षेपित करण्यात आला. आणि आता OceanSat-3 जो आहे तो नुकताच प्रक्षेपित केला आहे 2022मध्ये. त्याची तारीख आहे तर 27 नोव्हेंबर 2022. आणि हे काय आहे तर महासागर देखरेख मोहिमेतले उपग्रह आहेत. त्याचबरोबर EOS-6 उपग्रहामुळे काय होणार आहे तर भारताला सागरी संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यामध्ये मदत होणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवणार आहात. त्याचबरोबर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण स्थळावरून हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. श्रीहरिकोटा कुठे आहे तर आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि यासोबत जे 8 नॅनो उपग्रह पाठवण्यात आले आहेत ते देखील आपण पाहूया. त्यामध्ये आनंद नावाचा एक उपग्रह आहे. आनंद हा भारताचा पहिला खाजगीरित्या बांधलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. त्यानंतर थायबोल्ट 1 आणि थायबोल्ट 2 असे 2 उपग्रह आहेत जे की ध्रुव स्पेस कम्युनिकेशनचे 2 नॅनो उपग्रह आहेत. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भूतानसाठी इस्रोनं एक नॅनो सॅटेलाइट तयार केला होता ज्याला इस्रो नॅनो सॅटेलाइट 2 फॉर भूतान शॉर्ट फॉर्ममध्ये INS-2B म्हणजेच काय तर इस्रो नॅनो सॅटेलाइट 2 फॉर भूतान हा देखील उपग्रह काय करण्यात आलेला आहे तर प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. त्यानंतर इतर जे 4 नॅनो उपग्रह राहिलेले आहेत ते आहेत अमेरिकेच्या स्पेस फ्लाईट या कंपनीचे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण काय करूया तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे निक्षय मित्र आणि क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या सदिच्छादूत कोण बनले आहेत? तर निक्षय मित्र आणि क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या सदिच्छादूत म्हणून दीपा मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला दीपा मलिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता दीपा मलिक कोण आहे तर त्या भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदक विजेत्या आहेत. त्याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि या दीपा मलिक आता निक्षय मित्र आणि क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी क्षयरोगमुक्त भारत मोहिमेचा उल्लेख आलेला आहे तर तिच्याबद्दलही माहिती लक्षात ठेवा. या मोहिमेची सुरुवात 2018 साली झालेली असून या मोहिमेचं जे लक्ष्य आहे ते म्हणजे 2025पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करणं असं या मोहिमेचं लक्ष्य आहे. आणि याचबरोबर
पर्याय जे आहे ते पर्यायामधील महिला देखील आपण रिवाईज करूया. तर यामध्ये डॉक्टर जी हेमप्रभा आहेत, त्या ICARच्या ऊस प्रजनन संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. त्यानंतर अलका मित्तल आहेत, त्या ONGCच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आणि रोशनी नादर मल्होत्रा ज्या आहेत त्या लीडिंग वेल्थ वुमन अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व पर्याय लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणता देश इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनचा उपाध्यक्ष बनला आहे? तर इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनचा उपाध्यक्ष आपला भारत बनलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला भारत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन जे आहे त्याची अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये भारताला 90% जास्त मते मिळालेली आहेत. त्यामुळे भारत आता इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनचा उपाध्यक्ष बनलेला आहे. आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बोर्ड जे आहे त्याचा देखील अध्यक्ष बनलेला आहे. तर यामध्ये आता भारताचे प्रतिनिधित्व करणारे विमल महेंद्र जे आहेत ते IECचे आता उपाध्यक्ष असणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन जे आहे त्याबद्दल माहिती घेऊया. तर ही एक आंतरराष्ट्रीय मानक संस्था आहे जी सर्व इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय मानकं प्रकाशित करण्याचं कार्य करते. आणि तिच्या अंतर्गत मानकीकरण व्यवस्थापन मंडळ आहे जे की तांत्रिक धोरण बाबीसंबंधी जबाबदार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि याचबरोबर पर्यायामध्ये इजिप्त दिलेला आहे. तर इजिप्तला COP27 परिषद झालेली आहे. त्यानंतर कतार आहे, कतारला फिफा विश्वचषक 2022चं आयोजन सुरू आहे. आणि त्याचबरोबर उझबेकिस्तान जे आहे तर उझबेकिस्तानला SCOची शिखर परिषद झालेली आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण रिवाईज केल्या आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मॉर्निंग कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनामध्ये सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले? तर यामध्ये जागतिक नेतृत्व मानांकनामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला नरेंद्र मोदी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर अमेरिकेची संस्था आहे मॉर्निंग कन्सल्ट आणि या संस्थेनं नुकतंच प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनामध्ये नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती मेक्सिकोचे अध्यक्ष आहेत अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, तर हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीस. आणि त्यानंतर अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत जो बायडन, त्यांचा क्रमांक लक्षात ठेवा, त्यांचा क्रमांक आहे 9वा. तर पहिला, दुसरा, तिसरा हे क्रमांक आपल्या लक्षात असले पाहिजे. तर अशा प्रकारे ही सगळी माहिती व्यवस्थित पाठ करा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियामधील वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये आयुर्वेदिक विज्ञानामधील शैक्षणिक पीठाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर आयुर्वेदिक विज्ञानातील शैक्षणिक पीठाचं जे अध्यक्षपद आहे ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये निर्माण केलेलं, त्याच्या अध्यक्षपदी प्राध्यापक S राजगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा प्राध्यापक S राजगोपाल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आयुष मंत्रालयाद्वारे घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये आयुर्वेदिक विज्ञानामधील शैक्षणिक पीठाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक S राजगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि त्याचबरोबर पर्यायामध्ये जे इतर व्यक्ती आहेत त्यामध्ये आनंदा बोस आहेत, ते पश्चिम बंगालचे राज्यपाल बनले. त्यानंतर अरुण गोयल आहेत जे की केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत आणि यांच्या निवडीबद्दल सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि त्याचबरोबर गौरव द्विवेदी जे आहेत ते प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण रिवाईज केल्या आहेत. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं मुलांच्या डिजिटल ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंगसाठी कोणतं वेब पोर्टल सुरू केलं आहे? तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं मुलांच्या डिजिटल ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंगसाठी घर नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा घर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हे जे घर नावाचं ॲप्लिकेशन आहे याचा फुल फॉर्म देखील तुम्ही पाठ करायचा आहे. त्याचा फुल फॉर्म आहे गो होम अँड रियुनाईट, हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याचबरोबर हे लक्षात ठेवणार आहात, मुलांच्या डिजिटल ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंगसाठीचं ते पोर्टल आहे. आणि इतर जे पर्याय आहेत त्यामध्ये अमर सरकार आणि सफल आहे. तर अमर सरकार हे जे पोर्टल आहे ते केंद्र आणि राज्य प्रायोजित योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्रिपुरा राज्याचं पोर्टल आहे.
आणि सफल हे जे पोर्टल आहे ते ओडिशा राज्याचं आहे, जे की कृषी कर्जासाठी देशातलं पहिलं ऑनलाईन कृषी कर्ज सुविधा पोर्टल आहे. आणि यानंतर आता आपण काय करूया तर कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, नुकतीच भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आलेली आणि भारतामध्ये बांधलेली सर्वात मोठी विनाशिका कोणती? तर याचं उत्तर होतं मुरगाव. नंतर दुसरा प्रश्न होता, जयपूर फूट यूएसचा पहिला मानवतावादी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर होतं दानिश मंजूर भट. तिसरा प्रश्न होता, वजन आणि मापांच्या आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले 7वे भारतीय व्यक्ती कोण? तर याचं उत्तर होतं प्राध्यापक वेणुगोपाल अचंता. नंतर चौथा प्रश्न होता, भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव नसीम अल बहारची 13वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर होतं ओमान. नंतर पाचवा प्रश्न होता, यावर्षीच्या महात्मा फुले समता पुरस्काराचे विजेते कोण आहेत? तर याचं उत्तर होतं डॉक्टर यशवंत मनोहर. सहावा प्रश्न होता, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर होतं अझीम प्रेमजी. नंतर सातवा प्रश्न होता, कोणता देश UK पहिल्यांदाच सर्वाधिक प्रायोजित अभ्यास व्हिसा असलेला देश बनला? तर याचं उत्तर होतं आपला भारत. नंतर आठवा प्रश्न होता, संगीत नाटक अकादमीकडून यंदा देशातील 75 वर्षांच्या पुढील कलाकारांना कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला? तर याचं उत्तर होतं विशेष अमृत पुरस्कार. आणि नववा जो प्रश्न होता तो म्हणजे, यावर्षी एकूण किती व्यक्तींना संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कार जाहीर झाला? तर याचं उत्तर होतं 10. आणि 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणाला 2020 या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला? तर याचं उत्तर होतं अभिनेते प्रशांत दामले. तर अशा प्रकारे हे कालचे प्रश्न होते. आणि यानंतर आपल्या PDF माहिती घेऊया. तर आपल्या ज्या PDF आहेत त्या टॉपिक वाईज आणि वन लायनर क्वेश्चनच्या PDF आहेत. तर ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी 9356715633 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि यानंतर आता आपण आपला जो कालचा सराव प्रश्न होता त्याचं उत्तर पाहूया. काल प्रश्न विचारला होता, 2021च्या महात्मा फुले समता पुरस्काराचे विजेते कोण आहेत? तर 2021 साली महात्मा फुले समता पुरस्कार जो आहे तो भूपेश बघेल यांना देण्यात आला होता. म्हणून पर्याय क्रमांक पहिला भूपेश बघेल या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यानंतर आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, भारतामध्ये होणाऱ्या G20 परिषदेसाठी कोणत्या देशाला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं? तर यासाठी पर्याय आहेत चीन, इराण, इराक आणि इजिप्त. तर यामधलं जे योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.